स्टार्ट. देशातील कोट्यावधी लोक उपासमारीच्या छायेत निरंतर वावरत असताना काही थोड्या लोकांनी विलासी जीवन उपभोगत राहावे ही खरोखर संतापजनक बाब आहे. एका बाजूस आपण माजी संस्थानिकांचे तणखे काढून घेत असताना हा नवा श्रीमंताचा वर्ग उदयाला यावा याला काय अर्थ आहे? श्रीमंत शेतकरी, कारखानदार आणि व्यापारी यांची राहणी जुन्या संस्थानिकांनी मागे टाकेल इतकी ऐश आरामाची झालेली आहे. हे नवे राजवाडे कसे निर्माण झाले? कर पद्धतीमधील उणीवांचा गैरफायदा घेऊन त्यांनी आपले वैभव वाढवले. आपण सर्वसामान्य जनतेचे सेवक आहोत आणि या जनतेसारखेच आपलेही जीवनमान असले पाहिजे याची या नवश्रीमंतांना जाणीव करून देण्यासाठी आपण कर विषयक आणि अन्य कायद्यात दुरुस्ती केली पाहिजे. आपण आपल्या आर्थिक जीवनामधील ही बेसुमार विषमता जोपर्यंत नाहीशी करत नाही तोपर्यंत आपला समाजवादाचा जयघोष निरर्थक आहे. परिच्छेद. समाजवादाचे 3 विशेष निकष असतात. पहिला हा की सर्वांना विकासाची समान संधी मिळाली पाहिजे. सगळेजण कायद्यासमोर समान आहेत एवढे म्हणून भागत नाही. देशाच्या आर्थिक समृद्धीमध्ये हातभार लावण्याची आणि या समृद्धीचा उपभोग घेण्याची प्रत्येकाला खऱ्या अर्थाने समान संधी उपलब्ध झाली पाहिजे. जीवनमानातील विषमता नाहीशी करणे हा समाजवादाचा दुसरा निकष आहे. जीवनमान म्हणजे केवळ आर्थिक जीवन नव्हे, सामाजिक जीवनही त्यात अंतर्भूत असते. उत्पादनाच्या प्रक्रियेतील शोषण थांबवणे ही समाजवादाची तिसरी अट आहे. हे तिन्ही निकष आपल्या आपल्या परीने महत्त्वाचे असले तरी आर्थिक आणि सामाजिक विषमता नष्ट करणे हा समाजवादाचा गाभा म्हटला पाहिजे. म्हणून आपण येत्या 5-10 वर्षामध्ये या विषमता निपटून काढल्या पाहिजेत. तरच आपली समाजवादाच्या दिशेने खरीखुरी वाटचाल चालू झालेली आहे असे म्हणता येईल. परिच्छेद. मला येथे आणखी एक इशारा द्यावासा वाटतो की केवळ घोषणा करून समाजवाद अवतरत नसतो. तसे मानणे म्हणजे आत्मवंचना करण्यासारखे होईल. समाजवादाच्या मार्गावरील प्रवास प्रदीर्घ, कठीण आणि कष्टप्रद असतो. मात्र हा प्रवास आपल्याला केलाच पाहिजे, कारण तशी आपली प्रतिज्ञाच आहे. म्हणून केवळ आर्थिक प्रश्नांचा तात्विक विचार करून चालत नाही. तो विचार विशिष्ट कालावधीमध्ये प्रत्यक्षात उतरावयास हवा. आज काय करावयाचे, उद्या काय करावयाचे, या वर्षातील उद्दिष्ट कोणते, पुढच्या वर्षी किती पल्ला गाठावयाचा, हे सगळे ठरवले पाहिजे आणि त्याप्रमाणे घडले पाहिजे. समाजवाद पुस्तकातून अवतरत नाही, कृती कार्यक्रमातून त्याचा प्रत्यय येत असतो. परिच्छेद. आपल्या घोषणा जेव्हा कृतीत येतील तेव्हा आपण आपल्या कर्तव्याला जागलो असे होईल. आपला उच्चार आणि आचार यात तफावत पडली. म्हणूनच काँग्रेसला 1967 मध्ये अनेक राज्यात पराभव पत्करावा लागला. कारण लोक म्हणतात तुम्ही बोलता खूप पण करता मात्र फार थोडे. म्हणून यापुढे ही चूक घडता कामा नये. येत्या 4-5 वर्षात निश्चित काय करू शकू याचे आपल्या मनाशी मोजमाप करूनच आपण लोकांना आश्वासन दिले पाहिजे. नाहीतर लोकांची फसगत केल्याच्या पापाचे धनी आपणच होऊ. म्हणूनच यापुढे आपला सारा भर वचन पूर्तीवर असला पाहिजे.